भाजपा संदर्भात भाजपा समन्वय समितीची पुन्हा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मुंबईतल्या 3 जागांचा तिढा न सुटल्यामुळे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। रंगशारदा येथे दुपारी 1 वाजता मुंबई भाजपाची बैठक होणार आहे। मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही तातडीची बैठक बोलावलेली आहे। भाजपचे मुंबईतले सर्व आमदार खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तातडीने भाजपा समन्वय समितीची बैठक बोलावण्यात आली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शुभम, भाजपा समन्वय समितीची बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि आशिष शेलार यांनी ही तातडीची बैठक बोलावल्याचं समजतंय। या संदर्भात अधिक माहिती। अगदी बरोबर जान्हवी, बघायला गेलं तर काल सुद्धा एक बैठक बोलवण्यात आली होती ज्यामध्ये पदाधिकारी आणि नगरसेवक होते आणि आजच्या बैठकीमध्ये आमदार खासदारांना जे आहे आमंत्रण देण्यात आलेलं आहे। रंगशारदा सभागृह या ठिकाणी बँड्राला जी आहे ही तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे। मुंबई अध्यक्ष आशिष शेलार जे आमदार आशिष शेलार जे त्यांच्याकडनं बोलवण्यात आली आहे। पाहायला गेलं तर काल त्यांनी एक असा कानमंत्र दिला होता की कुठलाही पक्षाचा उमेदवार असो पण तो मोदीचाच उमेदवार आहे, या अनुषंगानेच मतदान करा आणि प्रत्येक बूथवर 370 मतं जे आहेत तेवढा आणण्याचा प्रयत्न करा। काल हा स्थानिक पदाधिकाऱ्यांना निरोप देण्यात आलेला आहे। आज आमदारांना आणि खासदारांना काय कानमंत्र नेमकं भाजपकडनं आणि आशिष शेलार यांच्याकडनं देण्यात येतो हे पाहावं लागणार। अर्थातच निवडणुकीचं बिगुल जे आहे ते वाजलेलं आहे आणि पुढच्या 2 महिन्यात जे आहे संपूर्ण राजकीय समीकरणं बदलताना दिसून येणार आहेत आणि भाजपने 5ही जागांवर जो आहे दावा केलेला आहे आणि त्या अनुषंगाने 2 जे आहे उमेदवार घोषित केलेले आहेत। 3 उमेदवार जे आहेत ते अजून घोषित झालेले नाहीयेत। त्या कारणाने तयारीला लागण्याची आहे या सूचना देण्यासाठी आशिष शेलार यांनी ही बैठक जी आहे बोलवलेली आहे। मात्र मुंबईमधल्या या ज्या 3 जागा राहिलेल्या आहेत त्यांचा तिढा अजून जो सुटत नाहीये, या संदर्भात काय माहिती आहे की कोण या 3 जागांसाठी दावा करते? या संदर्भात काही माहिती आहे का? अर्थातच बघायला गेलं जान्हवी तर इच्छुक उमेदवार जे आहे प्रत्येक पक्षाकडनं ते आहेतच, पण सोबतच जागा वाटप हेच कुठेतरी निश्चित होत नाहीये आणि सोबतच महाविकास आघाडीची यादी समोर येत नाहीये, त्यामुळे भाजपची सुद्धा यादी समोर येत नाहीये असं देखील एक चित्र आहे। आणि दुसरीकडे हे सुद्धा की एकीकडे मनसे युतीमध्ये येणार अशी एक चर्चा आहे आणि समजा नाही आली तर मग उमेदवार कोणाचा असेल, शिंदे गटाचे असतील की भारतीय जनता पक्षाचे असतील असा एक प्रश्न आहे। त्या कारणानेच कुठेतरी यादी अजून स्पष्ट झाली नाहीये, पण पुढच्या 10 दिवसात पूर्ण चित्र क्लिअर होणार आणि उमेदवारी अर्ज देखील भरण्याची तारीख जवळ येत आहे आता। शुभम, पुढच्याही बातमीकडून तुमच्यासाठी माहिती अपेक्षित आहे, असेच जोडलेले रहा।